नमस्कार, कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण तयार करणार आहोत ओल्या हळदीचं लोणचं. त्यासाठी ही अशी ओली हळद घेतलेली आहे. तिचे साल धुवून स्वच्छ धुवून वरची सगळी माती काढून घेतलेली आहे व त्याची सालं पण काढून घेतलेली आहे. बघू शकता किती छान असा कलर आहे त्याला आलेला आणि वास पण ओल्या हळदीचा खूप छान येतो आणि त्याचे औषधी गुणधर्म तर खूपच आहेत. आणि ह्या सीझनमध्ये ओल्या हळदीचं लोणचं नक्की करून बघा. त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे: 1 वाटी शेंगदाणा तेल आणि मोहरीची डाळ, मीठ, हिंग, लाल तिखट. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण ही हळद असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आतून बघा किती छान आणि ताजी आहे. ही तुम्ही बारीक तुकडे करून घेऊ शकता किंवा तुम्ही किसून पण घेऊ शकता, पण मी ह्याचे बारीक तुकडे करून घेणार आहेत. म्हणजे छान असे दाताखाली खायलाही छान चव लागते त्याची. आणि हे लोणचं मुरण्यासाठी 8 दिवस लागतात. त्यानंतर हे वर्षभर सुद्धा हे लोणचं छान टिकतं. खूप त्याचे औषधी गुणधर्म आहे. हे अशी स्लाइस करून मी घेतलेले आहेत. साधारण 1 वाटी झालेले आहेत, बघू शकता. छान असं हे पिवळं पिवळं लोणचं आपलं तयार होणार आहे व त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. उभे सुद्धा काप करून घेऊ शकता तुम्ही. खूपच हे औषधी गुणधर्म असलेलं आणि ह्या सीझनमध्ये ओली हळद बाजारामध्ये छान मिळते व त्याचे लोणचं आपण तयार करून घ्यायचं आहे. या अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर तेल हे गरम करून घ्यायचं आहे. गरम करून थंड करून घ्यायचं. आता एका बाउलमध्ये मी हे बारीक चिरलेली हळद घेणार आहे घालून. त्यात सर्व साहित्य मिसळून घ्यायचं आहे. किती छान दिसते बघा, कलर तर किती छान आला आणि वास खूप छान येतोय. छान असं मिक्स करून घेतले चमच्यानी. मीठ थोडं जास्त घालायचंय. मी साधारण 2 चमचे मीठ घेतलं होतं. मोहरीची डाळ, आवडत असल्यास मेथी दाणे तुम्ही घालू शकता. लाल तिखट, लिंबाचा रस पण घालू शकता तुम्ही. हिंग, 1-2 चमचे लिंबाचा रस घातलेला आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. उरलेली मोहरीची डाळ पण मी घालून घेतलेली आहे. छान असं मिक्स करून घेतलंय. अजिबात पाणी लागू द्यायचं नाही, नाहीतर आपलं लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळे याला अजिबात पाणी लागू द्यायचं नाही. मिक्स करून आपण घेतलेलं आहे छान. बघू शकता, हे बघा किती कोरडं कोरडं दिसतंय. अजिबात त्यात मॉइश्चरायझर नाही. तेल आपण गरम करून थंड करून घेतलेलं आहे. थोडंसं कोमट करून घालायचं आहे. तेल नेहमी लोणच्याला गरम करूनच घालायचं, म्हणजे जे तेलामध्ये जे काही जीवाणू वगैरे असतात ते हे निघून जातात गरम केल्यामुळे व लोणचं आपलं छान टिकतं.
तेल घालून झालेलं आहे. बरणी आपण घेतलेली आहे, तीही गरम करून उन्हामध्ये ठेवली होती 1 दिवस गरम व्हायला. हे बघा, बघू शकता लोणचं आपलं कसं तयार झालेलं आहे. ह्या लोणच्याने जेवणामध्ये खूपच छान चव येणार आहे. यात तुम्ही हिरवी मिरचीही कापून टाकू शकता उभी, म्हणजेच मिरचीचंही लोणचं तयार होईल. तयार झाले आपलं ओल्या हळदीचं लोणचं, चटपटीत आणि तेही झटपट. बघू शकता. आवडत असल्यास तुम्ही त्यात थोडासा गूळही घालू शकता, म्हणजे आंबट गोड तिखट अशी चव लागेल. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. म्हणजेच अशा छान छान हेल्दी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करेल. बरणीमध्ये आपण उन्हामध्ये बरणी गरम करून घेतली होती आणि त्यात आपण भरून ठेवणार आहोत. बघू शकता. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. म्हणजेच अशा छान रेसिपी मी तुमच्याशी, हेल्दी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. लोणचं आपलं तयार झालेलं आहे. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.